नमस्कार. आज आपण बनवणार आहोत एकदम मराठमोळं, खमंग आणि गावाकडच्या चवीने भरलेलं भरलं दोडकं. दोडकं म्हटलं की बऱ्याच जणांना ते साधं कंटाळवाणं वाटतं, पण आज आपण अशी पद्धत बघणार आहोत की हे भरीत चाकलं ना तर घरात दोडकं आलं की हीच रेसिपी पुन्हा पुन्हा बनवावीशी वाटेल. चवदार मसाला, मऊ दोडकं आणि घरगुती फोडणीचा सुगंध एकदम तोंडाला पाणी सुटेल असं. चला तर लगेच सुरुवात करूया. सर्वात प्रथम इथे आपण 1 वाटी शेंगदाणे हलकेसे भाजून घ्यायचे आहेत. जास्त लाल नाही, फक्त इतपत भाजायचे की त्याचा सुगंध बाहेर यायला लागेल. हलक्या भाजलेल्या शेंगदाण्यांमुळे भरतीची चव एकदम दुपटीने वाढते. इथे आपण 1 वाटी सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे. हे छान खमंग सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं. इथे आपलं खोबरं छान हलकंसं भाजून झालेलं आहे. आता मिक्सरचं भांडं घ्यायचं. त्यामध्ये आपण भाजलेले 1 वाटी शेंगदाणे घालायचे आणि 1 वाटी सुकं खोबरं घालायचं. आवडीनुसार शेंगदाण्याची सालं तुम्ही काढून घेऊ शकता. आता इथे आपण भाजलेले धणा, जिरा, पांढरे तीळ आणि बडीशेप हे 1 चमचा घेतला आहे. 5 ते 6 लसूण पाकळ्या, 2 ते 3 आल्याचे तुकडे आणि 1 चमचा लाल तिखट घेतला आहे आणि थोडंसं मीठ घेतलं आहे चवीपुरतं आणि कोथिंबीर घालायची आहे. आता हे मसाले आपण मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे. हे बघा इथे आपलं बारीक करून झालेलं आहे. आता आपण हे काढून घेतलेलं आहे. आता जो भरलं दोडक्यासाठी जो मसाला लागणार आहे तो आपला इथे रेडी झालेला आहे. आता आपण दोडक्याच्या ज्या साली आहेत या हलक्या हाताने काढून घेणार आहोत. जास्त खोल नाही, फक्त वरची पातळ साल आपल्याला काढून घ्यायची आहे. इथे आपलं दोडकं आता सोलून झालेलं आहे. इथे मध्यम आकाराचे आपण दोडकं कापून घ्यायचं आहे. आता याचे अशा पद्धतीने 4 भाग करून घ्यायचे. याला जास्त खालपर्यंत चिरायचं नाही. अशा पद्धतीने आपण सर्व दोडक्यांना अर्ध चीर मारून घेऊया. आता तयार केलेला मसाला आपण या दोडक्याच्या तुकड्यामध्ये हलक्या हाताने भरून घेणार आहोत. मसाला भरताना तुकडे होणार नाहीत याची काळजी घ्यायची. मसाला पूर्णपणे आत शिरला पाहिजे, म्हणजे शिजलेल्या प्रत्येक घासामध्ये जबरदस्त चव जाणवते. छान गच्च आपण हा मसाला भरून घेतलेला आहे. अशाच पद्धतीने आपण हे सगळे दोडके भरून घेतलेले आहेत, बघू शकता. आता आपण फोडणीसाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालायची, थोडंसं जिरं घालायचं. जिरं तडतडलं की 4 ते 5 कढीपत्त्याची पानं घालायची. आता आपण यामध्ये 1 बारीक चिरून घेतलेला कांदा फोडणीला घालायचा. आपण हे छान हलवून घेऊया. हा कांदा हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत हा तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचा. कांदा आपला तेलामध्ये छान परतला आहे. आता आपण यामध्ये 1.5 चमचा तिखट घालायचा आहे. मसाल्यामध्ये आपण 1 चमचा तिखट घातलेला आहे, त्यामुळे इथे आपण 1.5 चमचा घातला आहे. थोडीशी हळद घालायची. इथे मी 1 चमचा गोडा मसाला घातला आहे. थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं. मसाल्यामध्ये आपण ऑलरेडी मीठ घातलेलं आहे, त्यामुळे मीठ घालताना आधी थोडंसंच घालायचं. आता हे मसाले करपू नयेत म्हणून आपण थोडंसं गरम पाणी घालून घ्यायचं. आता हे मसाले छान आपण एकत्र करून घेऊया. इथे आपला छान मसाला रेडी झालेला आहे. आता आपण जे भरलेलं दोडकं आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आहे. इथे आपली हलक्या हाताने सगळी दोडकी सोडून झालेली आहेत.
आता आपण यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून घ्यायचं. आवडीनुसार जर सुकं हवं असेल तर थोडंसं पाणी घालायचं. इथे मी थोडंसं ग्रेव्ही ठेवणार आहे यामध्ये. हे थोडंसं सुट्ट करून घेऊया. आता जो उरलेला मसाला आहे तो यामध्ये आपण घालून घ्यायचा. आता हा मसाला आपण हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचा. जास्त हे ढवळायचं नाही, नाहीतर हे तुटू शकतात. आता झाकण ठेवून एक 10 मिनिटांसाठी हे शिजवण्यासाठी ठेवायचं. दहा मिनिटांनंतर हे दोडकं आपण आता चेक करूया. इथे आपलं दोडकं हे छान शिजलेलं आहे. आता हे छान मऊ झालेलं आहे. जर कडक वाटलं तर आणखी 2 ते 3 मिनिटं ठेवायचं. आता इथे आपण कोथिंबीर घालून घ्यायची. आता झाकण ठेवून हे 2 मिनिटं असंच ठेवायचं आणि गॅस बंद करायचा. तर आपलं छान भरलं दोडकं एकदम तयार झालेलं आहे. खमंग मसाला, मऊ तुकडे आणि वरून झाकणारा सुगंध पाहता क्षणी खायची इच्छा होते. मऊ तुकडे आणि मसाला आतपर्यंत छान मुरलेला आहे, बघू शकता. हे भरलं दोडकं आपण चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा वाफळत्या भातासोबत खायला सुंदर लागतं. जर आजची भरलेली दोडक्याची रेसिपी ही पारंपरिक पण तितकीच चवदार जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच मराठमोळ्या घरगुती आणि सोप्या रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या झणझणीत आणि धमाल रेसिपींसोबत. तोपर्यंत खुशाल राहा, स्वयंपाक करा आणि घरच्यांना प्रेमाने खाऊ घाला. धन्यवाद.